आज महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आहे। या निमित्ताने पदाधिकारी तसेच कार्यकर्ते दोन्ही नेत्यांवरती शुभेच्छांचा वर्षाव करताना पाहायला मिळत आहेत। सगळीकडेच त्यांच्या वाढदिवसांचे बॅनर देखील लागले। अशातच पुणे शहरामध्ये लागलेल्या बॅनरने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं असून अजित पवार महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असा मजकूर या बॅनरवरती छापण्यात आलाय। विशेष बाब म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही बॅनरबाजी करण्यात आली असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी ही बॅनरबाजी केली आहे। यावरून महायुतीत पुन्हा वादाचे फटाके फुटणार असल्याची शक्यता आहे। कारण कालच्या अधिवेशनामध्ये विधानसभेच्या निवडणुकीनंतर भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्यात सर्वात मोठा पक्ष असेल असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं। पुण्यात याच बॅनरबाजीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम केसकर यांनी। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पक्षांकडून गटबांधणी होत आहे। काल भाजपचं पुण्यामध्ये महाऐतिहासिक अधिवेशन पार पडलं। याच्यामध्ये अमित शहाने देखील शरद पवारांवरती विविध प्रकारच्या टीका केल्या। एकंदरीत बघायला गेलं तर संपूर्ण महाराष्ट्राची राजकारणातली सद्यस्थिती काय आहे, काय दर्शवते, हे सगळ्या जनतेचं लक्ष आहे। आपण पुण्यामध्ये आहोत, पुण्यातील खंडोजी महाराज चौकामध्ये आहोत। तुम्ही एकत्रित बघू शकता की अजित पवारांचाच वाढदिवस आणि या निमित्त पुण्यामध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून असे बॅनर लागलेले आहेत। एकीकडे महायुतीमध्ये भाजप हाच खूप मोठा पक्ष आहे असं काल देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशन झालं याच्यामध्ये त्यांच्या भावना व्यक्त केल्या होत्या। मात्र एकीकडे आता पुण्यामध्ये अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री लागल्याचे बॅनर या चर्चेला आता उधाण येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट वैभव सह मी शुभम, न्यूज अनकट, पुणे।